नमस्कार, मी योगेश. सध्या आपण आहोत हातकणंगलेत आणि हातकणंगलेत प्रसिद्ध असलेलं ठिकाण पाचतिकटी. या ठिकाणी पाची रस्त्यावर पाणी आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी एक छोटंसं डबक्याचं स्वरूप आलेलं आहे. पाहतात की काही दिवसापूर्वी हा रस्ता गेला होता. या रस्त्याला देखील मोठा खड्डा पडलेला दिसत आहे. तरी प्रशासनाला विनंती आहे की अवकाळी पावसामुळे सदरचे चित्र निर्माण झाले आहे. जर पावसाळ्यापर्यंत ह्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने केला नाही तर नक्कीच या ठिकाणी नागरिकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागेल. तरी नगरपंचायतीने या व्हिडिओची दखल तरी घेऊन संबंधित या ठिकाणी पाणी साठणार नाही, पाण्याचा निचरा कसा करता येईल व या पाण्याचा बंदोबस्त करावा. आणि ज्या हा रस्ता केलेला आहे, काही महिन्यापूर्वी रस्ता केलेला आहे, तरी हा रस्ता देखील लवकर रिपेअर करावा. आणि सदर रस्ता चुकीच्या पद्धतीने झालेला असेल तर त्या ठेकेदाराला देखील समज द्यावी. असे निकृष्ट काम जर कोण ठेकेदार करत असेल तर त्याला ब्लॅकलिस्टमध्ये घालावे. अशा विविध मागण्या नेहमी सोशल मीडियावर होत असतात, पण नगरपंचायत कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. आता का कारवाई करत नाही, काही नाही, ती ठेकेवारी नेहमी चर्चा सुरू असते. पण सध्या नगरपंचायत प्रशासनाने अवकाळी पावसात झलक दिसली आहे. सध्या हातकणंगलेची परिस्थिती काय आहे, नेमकं पाणी कुठं साठतं, त्या पाणी निचरा होणे किती गरजेचं आहे. जर असंच पाणी पावसात साठत राहिलं तर विविध रोगराईला आमंत्रण मिळू शकतं. तरी या ठिकाणी पाण्याचा निचरा करावा अशी मागणी जोर धरत आहे.